स्वामी यशवंत हो स्वामी जयवंत हो स्वामी यशवंत हो स्वामी जयवंत हो स्वामी यशवंत हो स्वामी जयवंत हो स्वामी यशवंत हो स्वामी जयवंत हो। सर्वांनी हाताने टाळी वाजवा प्रेमाने म्हणतात करा स्वामी यशवंत हो स्वामी जयवंत हो यशवंत हो स्वामी जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो स्वामी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तानपुरा थोडं कमी कर प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग तत्पूर्वी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन साराबाद प्रमाणे चालत येणारा बाबांवरती प्रेम करणारा सर्व भक्तगण समाज आणि बाबांच्या या 22व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं सुंदर हा दिवसभर सुरू असलेला आनंदमयी सोहळा सुंदर असं वातावरण माळावरती गजबजलेलं हे नामस्मरण आणि बाबांच्या प्रेमापोटी इथं जमा असलेले सर्व भक्तगण मंडळी आपण सर्वांच्या चरणाशी मी स्वतः नतमस्तक होते बाबांच्या प्रेमापोटी हा भक्तगण समाज इथं प्रेमानं उपस्थित राहतो आणि बाबांकरता प्रेमानं भजन नामस्मरणामध्ये तल्लीन होतो आणि तल्लीनतेनं जो आनंद मिळतो तो आनंद मिळाला आमच्या या माळावरती पंढरपुरामध्ये जावं पंढरपुरामध्ये गेल्यानंतर वारीचा जो आनंद घ्यावा देवाला भेटल्यानंतरचा आनंदाचा सोहळा हा माळावरती आम्हाला बघायला मिळावा आमच्याकरता बाबा हे पांडुरंग परमात्मा हे कळणाऱ्याला आहे म्हणून महाराज आमचं आयुष्य बाबांच्या चरणाशी समर्पित व्हावं असं आयुष्य जगणारे अनेक भक्तगण मंडळी आज इथं उपस्थित आहेत बाबांच्या प्रेमापोटी इथं यावं आणि समाधी संजीवन सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं सकाळपासून इतका सुंदर असा सोहळा आहे खटाव तालुक्यातून या तालुक्याच्या बाहेर गावावरून सुद्धा बाबांना भेटण्याकरता अनेक मायबापो दिंडी सोहळे इथं उपस्थित राहिले सुंदर असं नामस्मरण झालं सुंदर विविध प्रकार आम्हाला इथं बघायला मिळाले सुंदर आपलं महारिंगण सोहळ्याचा कार्यक्रम सुद्धा छानरित्या पार पडला आणि या कार्यक्रमाच्या अगदी उत्तरार्धाच्या भागामध्ये तुम्ही आम्ही पोहोचलेलो आहोत अगदी योग्य वेळेमध्ये पुष्पवृष्टी होणार आहे आणि या कीर्तनाचं एक थोडंसं सुंदर असं पुष्प 1 तासाचं ते माझ्याकडे खरं देण्यात आलं त्याबद्दल मी प्रथमतः सर्व नियोजक संयोजक आणि कार्यकर्ते मंडळी आणि सर्व व्यवस्थापन समिती या समितीचे धन्यवाद व्यक्त करते की त्यांच्या वतीनं या बाबांच्या सोहळ्याच्या निमित्तानं ही सुंदर कीर्तनाची सेवा मला करण्याचं भाग्य मिळालं कारण लहानपणापासून बाबांची सेवा करत असताना या सोहळ्यातील अनेक मोठी कीर्तनं खरं माझ्या वाट्याला आली आणि या मंडळींनी ती मला दिली आणि त्यातलंच हे अलभ्य लाभ असणार आहे हे आजचं कीर्तन त्यामुळे खरं सांगू का आजचं कीर्तन करत असताना हृदय अतिशय भरून आलेलं आहे महाराज माझ्यासारखे असंख्य भक्त माझ्या समोर बसलेले आहेत बाबा म्हणजे काय हे शब्दात नाही सांगू शकत महाराज ठीक आहे ना आई कशी आहे एका शब्दामध्ये व्यक्त होत नाही महाराज त्याच्याकरता आई व्हावं लागतं आणि आईचं हृदय समजावं लागतं तसंच बाबांना ओळखायचं असेल तर बऱ्याच आमच्यासारखे असंख्य इथं उभं राहिले आणि बाबांबद्दल बोलायला लागले ना तरी बाबा आम्हाला शब्दात सांगता येणार नाही त्याच्याकरता आम्हाला बाबाचं व्हावं लागेल आणि बाबांच्या सानिध्यामध्ये सुंदर असे दिवस काढणारी सेवा करणारी अनेक भक्तगण मंडळी इथं उपलब्ध आहेत महाराज ठीक आहे ना त्यामुळे बाबांच्या बद्दल जर सांगायला लागलो ते ऐकायला लागले तर हृदय भरून येतं डोळे भरून येतात अगदी तीच अवस्था माझीही झाली मला पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं आजच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं या कीर्तनासाठी मी मुद्दाम एक अभंग निवडला हा अभंग असा आहे की बाबांच्याच भक्तगण मंडळींनी लिहिल्यापैकी हा एक अभंग आहे महाराज ठीक आहे ना बाबा सोडून गेले बाबा गेल्यानंतरचे जे दुःख आहे जो कळवळा आहे जी व्यथा आहे ना ती आजच्या या अभंगातनं तुम्हाला दिसून येते
प्रथमतः या कीर्तनासाठी उपस्थित असलेले माझे दोन्ही साथीदार असतील, त्यांच्याही चरणाशी मी नतमस्तक होते. सुंदर असं नियोजन आहे, सुंदर मंडप आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. आमच्या त्या दादांच्याही चरणाचे मी दर्शन घेते. सुंदर असं नियोजन आहे. असंख्य समाज आज माळावरती इथं दिसतो आहे आणि असं वाटतंय की जणू आज आम्ही पंढरपूरमध्ये आलेलो आहे. कारण याच पंढरीचा सोहळा असा माळावरती आम्हाला बघायला मिळाला. कारण बाबा होते कसे होते, स्वयंभू आमोचा यशवंत भोळा, स्वयंभू आमोचा यशवंत भोळा. नाही कळला नाही समजला नाही कळला. बाबा होते महाराज. बाबांना पाहिलं ना की बस सुंदर तेज प्रकट व्हावं. जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत किती जणांना कळाले नाही सांगू शकत, परंतु बाबा गेल्यानंतर मात्र प्रत्येकाला वाटलं बाबा होते परंतु ते आम्हाला कळाले नाही. ज्ञानोबराय होते तोपर्यंत समाजाला समजलं नाही. तुकोबराय होते तोपर्यंत तुकोबरायांची किंमत मायबाप आम्हाला कळाली नाही. आमचे बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं तत्व आमच्या लक्षामध्ये आलेलं नाही. पुन्हा पुन्हा सांगणं असं वाटतं, नाही कळला नाही समजला नाही कळला नाही समजला. स्वयंभू आमोचा यशवंत भोळा, स्वयंभू आमोचा यशवंत भोळा. यशवंत भोळा, स्वयंभू आमोचा यशवंत भोळा. भक्तांना देगी सुखाची भाकरी, भक्तांना देगी सुखाची भाकरी. मैबाप देव असा असतो. देवाला अजून काय सांगावं, फक्त शब्द मैबाप बोलण्याकरता पुरे पडत असतात. बाबांबद्दल बोलत असताना अनेक भक्तगण मंडळी सांगतात की अहो काय काय बाबांबद्दल सांगावं, आम्ही हे काम घेऊन गेलो, नुसती आम्ही इच्छा व्यक्त केली तर ती बाबांनी आमची पूर्णत्वाला नेली, असे अनेक भक्तगण मंडळी आम्हाला सांगून देतात. म्हणून महाराज पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की साधू संतांच्या भगवंताच्या दरबारामध्ये आम्ही दानाला कधी कमी पडू नये हो. बाबा सहज सरळ म्हणायचे की बाबा जो कुणी मला 1 रुपया देईल, जो कुणी मला 10 रुपये देईल, काळजी करू नका, त्याच्याकरता मी 99 रुपये तयार करून ठेवलेले आहेत महाराज. ठीक आहे ना. बाबांना 1 रुपया तुम्ही दान केला, अरे दान करणारे तुम्ही आम्ही कोण, देणारे बाबा आहेत. जर खिशात पैसे असतील तर आम्ही दान करू. काही जणांकडे भरपूर पैसा आहे परंतु हात मात्र कधी खिशातून काढून दानाला मात्र पुढे जात नाही, आयुष्य निघून जातं महाराज. त्यामुळे भगवंताच्या द्वारामध्ये केलेलं दान हे कधी वाया जात नाही. आपल्या सिद्धेश्वर कुरोली या माळावरती सुंदर असं मंदिराचं काम चालू आहे महाराज. हे बाबांचं घर आहे आणि हे बाबांसाठी उभं राहिलेलं मंदिर आहे. खूप मोठं अवाढव्य असं काम आहे. ठीक आहे ना. म्हणून जाता जाता सांगून जाते की फुल ना फुलाची पाकळी 1 रुपया 10 रुपयापासून मैबाप हो थेंबे थेंबे तळे साचे, तो आम्हाला सर्वांना ज्ञात आहे. जसं पुण्य हे आम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून जर वाढवलं ना तर आयुष्य सुद्धा सुखकर होतं, तसं महाराज 1 रुपया 10 रुपयाने जरी दान झालं तरीही मैबाप हो आपला खारीचा वाटा त्याच्यामध्ये असतो. विचार करा ना, रामायणामध्ये एवढीशी छोटीशी खारुताई होती, पूल बांधण्याचं काम चालू होतं, सर्व वानरांनी आणि सगळ्यांनी आपापली जबाबदारी पत्करली होती, परंतु छोटीशी खारुताई त्या पाण्यामध्ये जाते काय, स्वतःचं अंग ओलं करते काय, पुन्हा त्या मातीमध्ये लोळते काय आणि पुन्हा तिथं येऊन आपलं अंग झटकते काय. ती माती सुद्धा मायबाप हो त्या पूल बांधणीच्या कामामध्ये उपयोगी यावी आणि त्या संपूर्ण रामायणाच्या इतिहासामध्ये त्या खारुताईचा सुद्धा उद्धार झालेला आम्हाला बघायला मिळतो. मग तुम्ही आम्ही जर जीवन जगतो आहोत तर आमचा उद्धार का होऊ शकत नाही, कारण आमच्या जीवनाच्या उद्धाराकरता आमच्या बाबांचा अवतार आहे. म्हणून महाराज पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, माझ्या मंदिरात ये नागाई, माझ्या मंदिरात ये नागाई, तिन्ही जगाची आमुची माई, हो तिन्ही जगाची आमुची माई. सद्गुरु यशवंता
आमुची माई माझे बड राहो तुझिया पायी सद्गुरु यशवंत माझी आई. किती सुंदर वर्णन आहे बघा महाराज. आजच्या या कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त आम्हाला बाबांचं श्रवण करायचंय बरं का हो. त्यामुळे तब्बल 1 तास फक्त आणि फक्त आपल्याला यशवंत बाबांच्या बद्दल चिंतन करायचं आहे. मायबाप हो, बाबांनी तुम्हाला जीवन कसं जगावं आणि जीवन कसं असावं सुंदर असा मायबाप हो आधार आणि सुंदर असा उद्देश त्यांनी आमच्या जीवनामध्ये घालून दिला. आमचा दृढ विश्वास बाबांच्या वरती असणं गरजेचं आहे महाराज. ठीक आहे ना. प्रत्येक भक्त आज माळावरती येतो. मला नाही माहिती प्रत्येकाला बाबा माहित आहेत की नाही, परंतु एकाच्या संगतीनं दुसरा इथं पोचत असतो. कुणी असंख्य भक्त असे असतील की आज पहिल्यांदा माळावरती आलेले असतील. काही जण असे असतील की पहिल्यांदा दिंडीमध्ये सहभागी झाली असतील आणि इथं माळावरती आल्यानंतर जो आनंद बघितल्यानंतर असं वाटतं की नाही खरंच हे सत्याचं ठिकाण आहे. नाही मी पुढच्या वर्षी सुद्धा नक्की येणार अशी सुद्धा मायबाप बोलणारी मंडळी हीच भक्तगण मंडळी आहेत. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की बाबांच्या चरणाशी संकल्प सोडावा आणि हा संकल्प सोडत असताना तो पूर्णत्वाला नेण्याचं काम माझे बाबा हे नक्की करत असतात. जसं आम्ही म्हणतो की पांडुरंग परमात्म्याला फक्त एक शब्द टाकावा आणि भक्तासाठी तो त्यानं झेलावा. अगदी बाबांचं सुद्धा हेच कार्य की बाबा अशी अशी अडचण आहे, फक्त बाबांची नजर जरी पडली तरी माणूस ते काम पूर्णत्वाला जात होतं. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की बाबा तुम्ही आम्हाला सोडून गेलं, बाबांच्या शिवाय नाही करमत हो आता. कारण आता कर्मेना आता मला काहीच सुचत नाहीये, काही सुचत नाहीये. हा एक भक्त हा आजच्या दिवशी मायबापा म्हणत होता. बाबा होते तेव्हा आनंदी आनंद होता, परंतु बाबा गेल्यानंतर असं वाटत होतं की नाही बाबा हवे होते. परंतु काही हरकत नाही महाराज. ज्यावेळी असे अवलिया योगी देहामध्ये असतात ना, ते देहामध्ये असल्यानंतर त्यांना काही काम करणं हे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात. परंतु देह ठेवल्यानंतर ज्यावेळी ते विदेही अवस्थेमध्ये असतात आणि सगुण निर्गुण अवस्थेमध्ये त्यांचा ज्यावेळी समावेश होतो त्यावेळी बोललेल्या इच्छा पूर्णत्वाला नेण्याचं काम हे अवलिया योगी करत असतात आणि तो अनुभव आम्हाला या माळावरती येतो. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की आता आमच्या जीवाला अजिबात आरामच नाही हो. मग आराम न मिळण्याकरता आता मला फक्त यशवंत बाबांची भेट होऊ द्या हा एक भक्त आमच्या बाबांसाठी सांगतो आहे. मग बाबांची भक्ती आणि सेवा करत असताना आमच्या सेवेमध्ये कोणता प्रकार यावा. मायबापू इथं बसलेले बरेच भक्त मंडळी आहेत. नाही आम्हाला बाबांच्या करता सेवा करायची आहे. मग आम्ही कोणती सेवा करू. या मनावरती असंख्य सेवेचा लाभ आहे महाराज. ठीक आहे ना. कुणी अन्नदान करावं, कुणी दान करावं, कुणी आर्थिक मदत करावी, कुणी नामस्मरणाची मदत करावी, कुणी कीर्तन करतो आहे, कुणी आपली आध्यात्मिक सेवा इथं देतो आहे, कुणी वृक्षारोपणाची सेवा करू शकता, कुणी स्वच्छतेची सेवा करू शकता. कारण बाबांना मायबाप अति प्रिय जर कोण असेल तर मायबाप कर्म करणारा आमचा कामगार वर्ग बरं का. त्यामुळे इथं बसलेली बरेच मंडळी ही बाबांच्या सानिध्यातली मंडळी आहेत की त्यांना कामगार वर्ग हा अतिशय प्रिय होता. मायबाप पैसेवाला आला, मोठा आला, पुढारी आला म्हणून त्याला जवळ घेतला असं कधीही बाबांकडे झालेलं नव्हतं महाराज. अत्यंत गोड गरीब भोळा भक्त ते बाबा आपलेसे करत होते आणि प्रेमानं मायबाप त्याला गोड संदेश देण्याचं काम करायचे. म्हणून महाराज आम्हाला आता यशवंत बाबांशिवाय कुणीही नाही हे एका साधकाचं आणि एका भक्ताचं वाक्य आहे. यशवंत बाबा विना माझी कोणी रे, यशवंत बाबा विना नाही कोणी रे, यशवंता विना आम्हा नाही कोणी वाली रे, यशवंत बाबा विना आम्हा नाही कोणी वाली रे. कोणी गरीब नाही हो, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, जवळी कसला भेद नाही, जवळी कसला भेद नाही, यशवंता विना नाही कोणी वाली आम्हा, यशवंता विना नाही कोणी वाली.
सुंदर पदामध्ये सुद्धा आम्हाला ते बघायला मिळालं. यशवंत बाबांच्या शिवाय आता आमचा कोणीही वादी नाही महाराज. म्हणून बाबांनी पुन्हा 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 तो आम्हाला सांगून दिलं की दास व्हावं देवाचं व्हावं, दास व्हावं देवाचं व्हावं. आणि या देवाच्या भक्तीमध्ये आमचा हा भक्त डोलून गेला पाहिजे. आणि या माळावरती आलं की आम्हाला तेच बघायला मिळतं महाराज. ठीक आहे ना. किती हा आनंदाचा दिवस, किती हा आनंदाचा दिवस. असं वाटतं की बाबा आपल्यात होते ती अनुभूती काय असेल. आता बाबा आपल्यात नाही तर मायबाप निर्गुण रूपामध्ये ते कायम आपल्या भक्ताजवळ आहेत. विचार करा, सकाळपासून जे वारीमध्ये दिंडीमध्ये असलेले भक्तगण असतील त्यांनी फक्त शांत डोळे बंद करावेत आणि हृदयामध्ये बाबांचं स्मरण करावं. मायबाप हो, बाबा त्यांच्या समोर उभा राहिलेले सुद्धा त्यांना अनुभूती येते. अनेक भक्तगण मंडळी बाबांची घरी इतकी सुंदर भक्ती करतात, इतकी सुंदर सेवा करतात की बाबांना बघितलं तरी अंतरंगामध्ये ते चित्र आमच्या उभं राहतं. अहो, कुरोलीमध्ये यावं आणि साक्षात डोळ्यानं देव बघायला मिळावा हा आनंद आमच्या एका भक्ताला आहे महाराज. ठीक आहे ना. त्यामुळं या भजनात दंग भक्त मंडळी आम्हाला आजच्या दिवशी या कुरोलीमध्ये बघायला मिळतात. दास आहे मी रे यशवंताचा, दास आहे यशवंताचा, पाठी राखा तू रे, पाठी राखा तू रे, पाठी राखा तू रे आमुसा, पाठी राखा तू रे सा. दास आहे यशवंताचा, दास आहे यशवंताचा. भजनात दंग भक्त मंडळी सारी, भजनात दंग दंग दंग, भजनात दंग, भजनात दंग भक्त मंडळी सारी, भजनात दंग भक्त मंडळी सारी. नाम घोषात दुम दुम रे, नाम घोषात दुम दुम रे. ही सिद्धेश्वर पुरोली, ही सिद्धेश्वर पुरोली. भजनात दंग भक्त सारी, भजनात दंग भक्त सारी, भजनात दंग भक्त सारी. यशवंत हो जयवंत हो, 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 यशवंत हो जयवंत हो. गजर करती भक्त सारी, गजर करती भक्त सारी. नाम घोषात दुम दुम री, नाम घोषात सारी दुम दुम री. सिद्धेश्वर पुरोली, सिद्धेश्वर पुरोली. भजनात भक्त मंडळी सारी, भजनात दंग भक्त मंडळी सारी, भजनात दंग भक्त मंडळी सारी. सुंदर असं वातावरण मैबाप आम्हाला बघायला मिळालं. बाबांच्या चरणाशी गेलं ना की मैबाप शांत डोळे झाकावे आणि हृदयामध्ये फक्त बाबांचं स्मरण करावं. तो आनंद काय वेगळा असतो. म्हणून महाराज तुकोबराय सुद्धा सांगतात, आता तुम्ही नामाशिवाय दुसरं काही करू नका, सदा नाम घोष करू हरी कथा. फक्त हरी नामाची कथा श्रवण करावी. मग यामध्ये प्रत्येक भक्ताला असंख्य भक्ती करण्याचे प्रकार आमच्या साधू संतांनी आम्हाला सांगितले. नवविरा भक्तीचा आनंद आम्हाला घेता आला पाहिजे महाराज. ठीक आहे ना. कुणी दास्य भक्ती करावी, कुणी श्रवण भक्ती करावी, कुणी नामस्मरण भक्ती करावी, कुणी कीर्तन भक्ती करावी. ज्याला जसं जमेल ना त्या पद्धतीने मैबाप हो आम्ही देवा करता रात्रंदिवस राबलो पाहिजे. प्रपंच करताना आम्हाला बाकी दुसरं काही सुचत नाही. मग परमार्थ करत असताना आम्ही मागचा पुढचा विचार का करतो.
आज या माळावरती येत असताना अनेक भक्त मंडळी अजूनही घरी आहेत. ते सांगत असतात, नाही मी येणारच होतो, परंतु अचानक काम लागलं म्हणून मला येता आलं नाही. पण आमच्या परमार्थामध्ये आमचा संसार मात्र आडवा येतो महाराज. ठीक आहे ना? म्हणून बाबांनी सांगावं की नाही बाबा, नाही असं नाही होणार की आपल्याला जर परमार्थाला लागायचं असेल, एखादं कर्म जर पूर्णत्वाला न्यायचं असेल तर नशिबाने ते आपल्या जर वाट्याला आलं ना तर 100% देऊन तिथं आपली सेवा ही झालीच पाहिजे. आणि या माळावरती सेवा करणारे प्रत्येक भक्त मंडळी मायबाप पाण्याला लावून सेवा करत असतात. तिथं बरेच मंडळी बसलेले आहेत. माझं त्यांना आव्हान आहे की आपल्या परीनं आपल्याला जी काही सेवा माळावरती करता येईल तो करण्याचा प्रयत्न मायबाप सगळ्यांनी करावा. ठीक आहे ना? कचरा दिसला, कागद दिसला, उचलावा, बॅगेत घालावा, कुठं जिथं सोय करता येईल तिथं सोय करावी. परंतु स्वच्छता हा गुण आपल्याकडे असलाच पाहिजे. कारण देवाला असाच भक्त आवडतो की जो भोळा असतो आणि मायबाप भाबडा असतो. आणि असेच भक्त माझ्या बाबांचे असंख्य भक्त पृथ्वी तलावरती आम्हाला बघायला मिळतात. आणि बाबांची ख्याती अजून काय सांगावी. बाबांबद्दल बोलत असताना, यशवंत बाबा तू माझी आई, लागली तहान आता भावे साई, यशवंत बाबा तू माझी आई, यशवंत बाबा तू माझी आई. बाबा आमुच्या हृदयात पाहिले तुम्हा मी जनात, बाबा पाहिले तुम्हाला मी जनात, यशवंत बाबा तू माझी आई, लागले तहान आता भावे साई. किती सुंदर वर्णन महाराज. ठीक आहे ना? त्यामुळे सगळा भार त्या आईवरती सोपवावा. आणि हा भार सोपवत असताना आम्हाला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की आम्हाला देवाचं होता आलं पाहिजे. म्हणून महाराज या अभंगामध्ये आपण मगाशी ऐकलं की जर बाबा गेले ना तर त्या जाण्यानं आमची अवस्था काय होते. जसं एखादी आई बाळापासून दूर व्हावी आणि त्या बाळाला न पाहिल्यामुळं आई सुद्धा कासावीस होते. एक लहान बाळ होतं महाराज. आईच्या बोटाला धरून एका यात्रेमध्ये 2 जण निघालेली होती. अशीच माळावर झालेल्या गर्दीसारखी गर्दी त्या जत्रेमध्ये होती. ते छोटस बाळ आईच्या बोटाला धरून त्या यात्रेमधून फिरत आहे. समोर अचानक एक आईस्क्रीम मला दिसला. त्या बाळाने सांगितलं, आई मला आईस्क्रीम पाहिजे. बारकाई नाही का महाराज? आई आणि बाळाचं नातं आणि ते नातं आपलं आणि बाबांचं असावं म्हणून हा गोड दृष्टांत. आई मला आईस्क्रीम हवं आहे. आई म्हणते, बाळा आपण घेऊ तुला आईस्क्रीम, काळजी करू नको. आधी आपण पुढे जाऊ, पुढे यात्रा बघू आणि तुला येताना घेते बरं का आईस्क्रीम. बरं काय नाही का? आई ही गरीब आणि आपल्यासारखी साधी होती हो. आईला सांगावं, बाळा आपण येता येता आईस्क्रीम घेऊ. ठीक आहे. ते बाळ शेवटी आईचं ऐकलं आणि बाळ शांततेनं पुढे निघालं. अगं आई मला ते खायला हवंय. आई मला ती गाडी हवी. आईनं पुन्हा सांगावं, बाळा तुला येताना मी ती गाडी नक्की घेईन. असू दे आपण येताना जाऊ आणि माईबाबू जात फिरत येताना मी नक्की तुला ती गाडी घेऊन देईन. आईनं सांगितलं की नाही घ्यायची, येताना घ्यायची. बाळाने ऐकलं. पुन्हा ते बाळ आई सोबत पुढे निघून गेलं. त्या आईला पुन्हा बाळाला म्हणावं, आई तो बघ ना किती सुंदर पाळणा आहे, त्या पाळण्यामध्ये मला बसायचे. आई मला बसव ना ग त्या पाळण्यामध्ये. त्यावेळी महाराज त्या आईला पुन्हा त्या बाळाला सांगावं, बाळा तुला येताना मी नक्की त्या पाळण्यामध्ये बसवते. आधी आपण पुढची यात्रा फिरूया आणि येताना तुला त्या पाळण्यामध्ये बसवूया. मायबापू या बाळाला जसं आई सांगेल तसं ते बाळ ऐकत होतं. बारकाईने ऐका, या दृष्टांतातली आई म्हणजे आपले बाबा आहेत आणि या दृष्टांताचं लहान बाळ म्हणजे आपण आहोत. हे ऐकून हे डोक्यात ठेवून महाराज हा दृष्टांत ऐका. म्हणून गोड एकच दृष्टांत तुमच्या समोर ठेवते. बाळानं सांगावं, आई ठीक आहे तू म्हणते ना, नको मला ते. सुंदर मायबापू आई आणि ते छोटस बाळ ती यात्रा फिरत आहे. यात्रा फिरता एका जागेवर अशी आली की इतकी गर्दी होती. अचानक त्या लहान बाळाचा हात आपल्या आईच्या बोटापासून सुटला आणि आईच्या हातातून त्या बाळाचा हात बाजूला झाला. परिणाम असा झाला, भरपूर लोक असल्यामुळं ती आई वेगळीकडे गेले आणि ते बाळ वेगळीकडे गेलं. आता मात्र बाळाला
आई दिसत नाही, हातामध्ये आईचा हार नाही. अरे माझी आई गेली कुठं, माझी आई गेली कुठं, असा प्रश्न त्या बाळाला पडला. आणि या प्रश्नामध्ये आता माझी आई माझ्या सोबत नाहीये, आई बाप बघता काय माझ्याकडं. त्या बाळानं टाहो बोलला, मला माझ्या आईकडे जायचंय, मला माझ्या आईकडे जायचंय, मला माझ्या आईकडे जायचंय. तुमच्या आमच्यासारखी अनेक जण त्या यात्रेमध्ये फिरत होती. प्रत्येक जण येतो आणि विचारतो, बाळा का रे रडतो, का रडतो, काय झालं, कुणाबरोबर आला होतास, तुझी आई कुठे, तुझ्या आईचं नाव काय, तू एकटाच आहेस का. तुमच्या आमच्यासारखी लोक एवढंच करू शकतात महाराज, ठीक आहे ना. त्या बाळानं सांगावं, अहो अहो माझ्या आईचं नाव मीना आहे, माझ्या आईनं पांढऱ्या कलरची साडी नेसलेली आहे, अहो माझी आई माझ्या बरोबर होती, पण मग तो आता मात्र माझी आई माझ्या सोबत नाही. त्या बाळाचा भाव बघा महाराज, बाळ धाई मोकळून रडत होतं. परिणाम असा झाला की माईबापो तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं का, कारण एक बाळ एका आईपासून वेगळं झालेलं होतं. तुमच्या आमच्यासारखा एक जण उठला आणि सांगितलं, बाळा रडू नको, हे बघ हे बघ, हा किती सुंदर पाळणा आहे, तुला पाळण्यामध्ये बसवू का, तुला पाळण्यामध्ये बसायचंय का, फक्त तू रडू नकोस, तू फक्त रडू नकोस. ते लहानसा बाळ म्हणते, अहो मला नकोय पाळणा, मला नाही बसायचं पाळण्यात, मला फक्त माझी आई पाहिजे हो. त्या बाळाने सांगितलं, नको मला पाळणा. त्या बाळाला पुढे नेलं, अरे बाळा हे बघ किती सुंदर खेळणं आहे, ते तुला खेळणं हवंय का, हे बघ तुला खेळणं घेऊन देते, पण तू रडू नको रे बाळा, तू रडू नको का, कारण रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, चांदीचा भवरा तुला खेळाया देते, चांदीचा भवरा तुला खेळाया देते, खेळाया देते पाणी घेऊन येते, खेळाया देते पाणी घेऊन येते. सुंदर गोड आहे बरं का, खूप छान आहे, पण माझ्याकडे वेळ तेवढा नाही, मला वेळ सगळं ओळखायचं आहे. ते बाळ म्हणते, नको मला खेळणं नको, मला काही नको, मला काय पाहिजे, माझी आई पाहिजे. पुढे माईबाप त्या बाळाला दाखवण्यात आलं, रे बाळा आईस्क्रीम किती छान आहे बघ ना, तुला आईस्क्रीम घेऊन देऊ का. ते बाळ म्हणतं, नको, मला फक्त आणि फक्त मला माझी आई पाहिजे, मला आईस्क्रीम नको. आणि महाराज सगळं काही त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्या गोष्टी त्याला आई सोबत असताना हव्या होत्या त्या प्रत्येक गोष्टी त्याला देण्याची ऑफर होती, परंतु महाराज त्या बाळानं आई नसताना त्या कोणत्याही गोष्टी घेतल्या नाहीत. त्यावेळी त्याला फक्त आणि फक्त आई हवी होती. म्हणून महाराज आमची सुद्धा आज ही परिस्थिती आहे की आम्हाला आता सगळं आहे, परंतु आम्हाला आता आमचे बाबा मात्र दिसत नाही. नको मला काही, मला मान नको, मला सन्मान नको, माझं नाव नका घेऊ, मला दुसरं काही नको, काही नको. का, आम्ही फक्त बाबांचे भक्त आहोत, आमची पावती नको, पावतीवरती नाव नको, आमचं नाव कोणी घेऊ नका, काही नको आम्हाला. आमची सेवा ही फक्त बाबांच्या चरणाशी समर्पित आहे. आमच्या बाबांना आम्ही ओळखतो ना, या हृदयाचं त्या हृदयाला कळतं ना, बस एवढं काफी आहे. आणि हेच प्रेम आम्हाला बाबांच्या चरणाशी समर्पित करायचे. म्हणून महाराज बाबा जरी समाधीत असले तर इथं बसून जरी तुम्ही अंतःकरणातून इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली ना, तर माईबाप होते पूर्णत्वाला नेण्याचं काम ही एक आईच करू शकते. आणि ती आई आमच्या करता आमचे यशवंत बाबा आहे. म्हणून महाराज मगाशी सांगितलं, बाबा तू माझी आई, लागली तहान आता भावेस आई. म्हणून महाराज साधू संतांचा, अवलिया योगियांचा असाच अवतार तुमच्या आमच्या करता व्हावा. पुण्यवान भाग्यवान आहे आपला खटाव तालुका, पुण्यवान भाग्यवान आहे आमचा सातारा जिल्हा, की सातारा जिल्ह्यामध्ये असं एक अवलिया योगींनी अवतार घ्यावा आणि तुमच्या आमच्या उद्धारा करता ते कुरुलीमध्ये यावे आणि आम्ही खटाव तालुक्यामध्ये असावे. ठीक आहे ना महाराज. म्हणून बाबांकरत बोलत असताना पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की जे आवडतं त्यांना आवडतं तसं आपलं राहणं असावं. म्हणून पुन्हा पुन्हा सांगून जाते की बाबांना कर्म आवडतं, जो कर्म सुंदर करतो. स्वामी यशवंत हो, स्वामी जयवंत हो, 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 स्वामी यशवंत हो, स्वामी जयवंत
स्मरण तुम्ही आम्ही मगाच्यापासून करतो आहोत. आणि बाबांबद्दल बोलत असताना मी मगाशी बोलले की त्याकरता आम्हाला बाबांचं भक्त व्हावं लागेल. आम्हाला बाबांसारखं जीवन जगता आलं पाहिजे आणि तो करण्याचा प्रयत्न जर आम्ही केला ना तर मायबाप विचार करा, जर आई वडिलांचं मूल हे आई वडील सांगतील असं जर वागत राहिलं तर आई वडिलांना सुद्धा आनंद होतो. तसं साधू संतांना आवडतं असं जर तुम्ही आम्ही वागत राहिलो ना तर साधू संतांना आणि देवाला सुद्धा आनंद होतो महाराज. ठीक आहे ना. त्यामुळं देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस. तर रात्रंदिवस फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा. आणि बाबांच्या भक्तांना तर वेगळं सांगायची काही गरज नाही. आमच्याकरता सगळं काही असतील ते बाबाच आहेत बरं का हो महाराज. म्हणून पुन्हा सांगावंसं वाटतं. सकाळपासून आपण इतकी सुंदर दिंडी पाहिली. या दिंडीमध्ये आम्हाला तो आनंद बघता आला आणि त्या आनंदामध्ये आम्ही प्रत्येक जण नाहून गेलो. सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली, 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 सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली. ताल मृदंगाचा घोळ सांगे आता, ताल मृदंगाचा, ताल मृदंगाचा, 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 ताल मृदंगाचा घोष सांगे आता. दिंडी कशी चालते बघाना, दिंडी कशी चालते बघाना, सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली, सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली, सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली, सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली. घोडा कसा पळतो रिंगणात, घोडा कसा पळतो, घोडा कसा पळतो, घोडा कसा पळतो रिंगणात. करुण विचारे कोणाच्या गावात, करुण विचारे कोणाच्या गावात, सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली, सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली, सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली, सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली. साक्षात पांडुरंग खेळतो माळात. सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे महाराज. माळावरती देवाने प्रकट व्हावं. सद्गुरु यशवंत बाबांना पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये आम्हाला बघण्याचं भाग्य मिळावं. अहो आमची आई, आमची माय, आमचा बाप, आमचा बाप फक्त आणि फक्त यशवंत बाबाने ज्यांना मांडलं ना महाराज त्यांना साक्षात पांडुरंग परमात्म्याचं दर्शन सुद्धा वारीमध्ये व्हावं. माळावरती यावं, देवाला समोर पाहावं. अहो सुंदर वातावरण इथं आम्हाला बघायला मिळालं. रिंगण सोहळा इतका छानरित्या पार पडत होता. सर्वांचा आनंद तो आम्हाला दिसत होता. बाबा तुमच्या अंशामध्ये आहे, बाबा श्वासामध्ये आहे, बाबा चराचरामध्ये आहे. साक्षात पांडुरंग खेळतो माळात, पुरोली सिद्धेश्वराच्या गावात, पुरोली सिद्धेश्वराच्या गावात. सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली, सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली, सद्गुरु यशवंताने दिंडी दाखवली.
दर्शन जवळ जाऊन व्हावं. अहो पांडुरंग परमात्माचा वेगळा नाही, त्या बाबांच्या रूपामध्ये देव आम्हाला आज या माळावरती बघायला मिळाला. बाबांच्या रूपामध्ये पांडुरंग परमात्मा साक्षात उभा राहिला. माळावरती सुंदर लिंग उभं राहावं. अहो घोडा इतका सुंदर पळतो, इतका सुंदर पळतो. वाखरीचा आनंद आम्हाला पुरोलीमध्ये मिळावा. आणि हा आनंद बाळ सारी झाली रंग या माळात, त्यांना वाटे आपण पंढरीत, त्यांना वाटे वाटे वाटे, त्यांना वाटे वाटे वाटे, त्यांना वाटे आपण पंढरीत पंढरीत पंढरीत. सद्गुरु यशवंताने दिला, सद्गुरु यशवंताने दिला, सद्गुरु यशवंताने दिला, सद्गुरु यशवंताने दिला. अजून काय सांगावं महाराज, ठीक आहे ना. आणि एवढा आनंद आम्हाला या माळावरती बघायला मिळाला. म्हणून मी मगाशी बोलले, आपला सातारा जिल्हा खटाव तालुका खरंच माणूस भाग्यवान आहे. आज या सोहळ्यामध्ये बाबांच्या सोबत आमच्या मायनेच्या सद्गुरू आमच्या सरुताई माता मायबाप होत, त्यांची सुद्धा सगळी भक्त मंडळी आज येत आहेत. मला दोघांमध्ये भेदभाव करायचा नाही महाराज. एक भाऊ असावा आणि एक बहीण असावी, एक आई असावी आणि एक बाप असावा. ज्यावेळी दोघं एकत्र येतात, ज्यावेळी विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन होतं ना मायबाप होत, त्यावेळी तो आनंद काय वेगळा असतो. आम्ही कधीही पंढरपूरला गेलो तर आम्ही एकट्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन कधी माघारी आलेलो नाही. काही झालं तर आम्ही पुन्हा रुक्मिणी मातेकडे नक्की जात असतो. आणि असं वाटतं की आजच्या दिवशी हे दोन्ही मायबाप आमच्याकरता माळावरती एकत्र आले की काय. म्हणून महाराज या सरुताई मातांचं सुद्धा तेवढंच मायबाप हो अनुभव आणि तेवढीच अनुभूती घेणारी भक्त मंडळी याच सातारा जिल्ह्यात आणि या खटाव तालुक्यामध्ये आहेत. आणि ज्यावेळी या सर्व साधू संतांबद्दल सद्गुरूंबद्दल आम्ही बोलत जातो ना, त्यावेळी ज्यावेळी निर्गुण अवस्थेमध्ये जातात त्यावेळी त्यांना अनेक कार्य करण्याकरता आता ते सक्रिय झालेले असतात. आता फक्त तुम्हा आम्हाला बाबांशी बोलायची गरज नाही, इथं यावं, समाधीला फक्त डोकं टेकवावं आणि मनातली इच्छा बाबांना बोलावी आणि ते पूर्णत्वाला नेण्याचं काम आमचे बाबा करत असतात. हा अनुभव प्रत्येक जण आज इथं घेतोय. लखपती करोडपती ऐपत नसताना गरिबीतून श्रीमंतीकडे जाणारे अनेक भक्त इथं माझ्या समोर बसलेले आहेत महाराज. त्यामुळे एकाएकाकडे जर माईक दिला ना तर संध्याकाळी 12 वाजतील तरी सुद्धा आपले अनुभव संपणार नाही. एवढी प्रेम करणारी भक्त मंडळी माझ्या समोर आज बसलेले आहेत. आणि आजचा हा तो दिवस की ज्या दिवशी बाबांनी समाधीस्थ व्हावं आणि हे समाधीस्थ होत असताना तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये पाणी यावं आणि पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की ज्यावेळी साधू संत जातात ना त्यावेळी आम्हाला आता एकच ए बढा करावो उपकार, ए बढा करावो उपकार, देवा सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार, ए बढा करावो उपकार, ए बढा करावो उपकार, देवा सांगा, देवा सांगा, देवा सांगा, यशवंता हो सांगा नमस्कार, आमोचा 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 यशवंता हो सांगा नमस्कार, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार, बाळा पाहुणी तुझे स्वरूप, बाळा पाहुणी तुझे स्वरूप, त्यास
पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय. यानंतर पुष्पवृष्टीच्या बाबतीत एक सूचना आहे. आपण सर्वांनी आता नाममंत्र जप करायचा आहे. प्रथमतः आपल्या सरुताईंचा मंत्र एकदा होईल, त्यानंतर एक 10 मिनिट यशवंत हो जयवंत हो या नामाचा गजर होईल. त्यानंतर 7:15 ते 7:17 एक 2 मिनिट सर्वांनी स्तब्धता राखायची आहे. स्तब्धता झाली की मी ओम परमहंस श्री सद्गुरु यशवंत बाबा असा ज्यावेळी गजर करेल त्यावेळी सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आहे आणि त्यानंतर आरती होईल. जसा पद्धतीनं कार्यक्रम ठरलेला आहे ते नियोजन तुम्हाला मला त्या नियोजनाने पुढे जायचं आहे. असो, पुनश्च एकदा सर्व नियोजक समिती कार्यकारी मंडळी असतील मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. सुंदर हा आजचा दिवस तुम्ही नामस्मरणात घालवला, बाबांच्या सान्निध्यात घालवला. मायावरती आनंदी आनंद आम्हाला बघायला मिळाला. अगदी शेवटची एक 5 ते 10 मिनिट सर्वांनी हाताने प्रेमाने टाळी वाजवायचे, बाबांसाठी वाजवायचे आहे. कारण ही आपली एक भक्ती आहे. ठीक आहे, फुलं घेतली असतील तर ती ओट्यात ठेवा आणि प्रेमानं सगळ्यांनी हात वर करा बरं. आहेत का बघा बरं हात आपले. वा, उभे राहिलेली सगळे मंडळी सगळे हात वर करा. मी पुढं म्हणेल सगळ्यांनी पाठीमागे बाबांसाठी भजन करायचंय आणि प्रेमाला बोलायचे. ही पंढरीच वाटली पाहिजे आणि बाबांना सुद्धा त्याचा आनंद झाला पाहिजे. प्रेमाने सर्वांनी एकदा सरुताई मातांचा जप करूयात. ओम नमो सरिताय नमः. ओम नमो सरिताय नमः. ओम नमो सरिताय नमः. ओम नमो सरिताय नमः. यशवंत हो जयवंत हो. 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 स्वामी यशवंत हो स्वामी 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 जयवंत हो. यशवंत हो स्वामी जयवंत हो. स्वामी यशवंत हो स्वामी जयवंत हो. यशवंत हो स्वामी जयवंत हो. स्वामी 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 यशवंत हो स्वामी जयवंत हो. ओम नमो यशवंत बाबा. 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 ओम नमो यशवंत बाबा.
ज्यावेळी भक्त नामस्मरणामध्ये डोलतो प्रत्येकाला वाटतं बाबा माझे असावे, बाबा माझे आहे. हा अनुभव नक्की येईल महाराज, नक्की येईल. साधू संतांना देवानं आपलंच करण्याकरता सुंदर असा महिमापूर्ण मार्ग सुखकर केला. कलियुगामध्ये देवाची प्राप्ती करायची असेल तर नामस्मरणाची तास धरा. सर्व साधू संतांनी सांगून जावं. म्हणून महाराज कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता बाकी तुम्ही कोणताही मार्ग अवलंबू नका महाराज. नामस्मरण पकडलं ना की देव आपल्या हातामध्ये आलाच म्हणून समजा. विचार करा ना, बाबांच्या द्वारामध्ये यावं, बाबांचा गजर करावा. बाबांना केवढा आनंद होईल. आम्ही पै पावण्याचा आनंद व्यक्त करतो. बाबांकडे आलो ना की हा आनंद आम्हाला त्यांना द्यायचा, स्वतः घ्यायचा आणि प्रेमाने बोलायचं. एकच करा, एकच करा. यशवंत हो, यशवंत हो. यशवंत हो, जयवंत हो. यशवंत हो, यशवंत हो. स्वामी यशवंत हो, जयवंत हो. ओ यशवंत हो, स्वामी जयवंत हो. 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 तुम्हा प्रत्येकाची परीक्षा आहे. कंटाळायचं नाही. बाबांकडे आला ना, अख्खा दिवस दिला ना तर फक्त नामस्मरण करा. हे फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांकरता नामस्मरण चालू आहे. डोळे छान झाका. बाबांना समोर आणा. प्रेमाने बाबांच्या चरणावरचे नामस्मरण समर्पित करा. श्रद्धेनं बोला, भावाने बोला. हृदयात बाबा प्रकट करा आणि बाबांना सांगा स्वामी यशवंत हो, जयवंत हो. स्वामी यशवंत हो, जयवंत हो. स्वामी यशवंत हो, स्वामी जयवंत हो. स्वामी यशवंत हो, स्वामी जयवंत हो. ओम नमो यशवंत बाबा, ओम नमो यशवंत बाबा. यशवंत बाबा, ओम नमो यशवंत बाबा. ओम नमो 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 यशवंत बाबा, ओम नमो यशवंत बाबा. यशवंत हो, जयवंत हो. यशवंत हो, जयवंत हो. यशवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. यशवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. जयवंत हो. सुंदर असं नामस्मरण आहे महाराज. आणि या नामस्मरणाची किमया तुम्हाला सांगते आणि अगदी 2 मिनिटात आपण शब्दता घ्यायची आहे. ठीक आहे ना. नामस्मरणानं काय होतं? नामस्मरणानं उद्धार होतो. नामस्मरणानं बाबांनी माईबाबा समाधिस्थ झाल्यानंतर ते तुमच्या आमच्या करता उद्धार करता आणि कृपेकरता इथं उपलब्ध आहे. म्हणून या नामानं आपल्यावरती कृपा होईल हे त्यांनी सांगावं आणि सगळ्या भक्तांनी ते अनुसरावं. म्हणून महाराज आनंद जीवनामध्ये जर घ्यायचा असेल तर फक्त नामाची कास धरावी. हे मी पुन्हा पुन्हा का सांगते? कारण आपलं आयुष्य हे ज्यावेळी नामस्मरण युक्त असतं, साधन युक्त असतं, त्यावेळी भगवंत कायमस्वरूपी आपल्या पाठीशी आहे. ही अनुभूती आणि ही कृपा प्रत्येक भक्ताला मिळत असते. म्हणून महाराज पांडुरंग परमात्मा, भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, इतरत्र वेगळी आता दुसरीकडे शोधण्याची गरज नाही. ते दर्शन आम्हाला बाबांमध्ये होत असतं. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की या वेळेमध्ये जर बाबा जात असतील, मायबापा मावळता सूर्य असावा, सूर्याला नमस्कार करावा. आम्ही म्हणतो उगवत्या सूर्याला नमस्कार केला तर मायबापती भक्ती आम्हाला अर्घ्य रूपामध्ये देता येते. तसा आमचा हा सूर्य कायम स्वरूपी तेज प्रकाशित रूपामध्ये आमच्या सोबत आहे आणि याच प्रकाशामध्ये आम्हाला आमचं जीवन जगायचंय आणि ते जीवन जगण्याकरता हे नामस्मरणच आपल्या कामी येतं. त्यामुळे इथं आता तुम्ही केलेलं नामस्मरण एकही नाम वायाला जाणार नाही. तो पुण्याचा साठा तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाणार आहात आणि आज बाबा तुमच्या सोबत तुम्ही घरी घेऊन जाणार आहात. अनेक नवीन भक्त मंडळी आज इथं माळावरती असतील तर बाबांची अनुभूती त्याला आल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही फक्त नामात राहा, आपलं मनोगत व्यक्त करत राहा आणि बाबांना सतत सांगा की आम्ही तुमच्या चरणाची नेहमी पालक असावे. यशवंत हो, स्वामी जयवंत हो. स्वामी यशवंत हो, स्वामी जयवंत हो. स्वामी
यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. छान. सगळ्यांचे खूप खूप आभार. यानंतर 1-2 मिनिट सर्वांनी स्तब्धता राखायचे. आपल्या डोळ्यासमोर बाबांची प्रतिमा आणा. बाबांना हृदयात ठेवा. टाचणी पडली तरी त्याचा आवाज आला पाहिजे एवढी शांतता मंडपामध्ये असावी. सगळ्यांनी छान डोळे झाका आणि बाबांच्या स्मरणामध्ये जा. ज्यावेळी जयघोष होईल त्यावेळी आपल्या हातातली फुलं पुष्पवृष्टी आपण बाबांवरती करणार आहोत. सगळ्यांनी स्तब्धता राखा. ओम परमहंस श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सगळ्यांनी खाली बसायचंय. कोणी गडबड करू नका. याच्यानंतर आरती होईल. आजचे अन्नदाते जे आहेत त्यांनी आरतीसाठी समोर यायचे. शिव पार्वती पतये हर हर महादेव हर सुख करता दुख हरता भरता विनाशी गुरुवे गुरुवे प्रेम कृपा दयाचे सर्वांगे सुंदर